महागाईच्या ज्वाळांनी जनता होरपळली. ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीनं सर्वसामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आलेले असताना नाशिकमध्ये ठाकरे गटानं सरकार विरोधात रणशिंग फुंकलंय. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतापाचा उद्रेक केलाय. अब की बार महंगाई की सरकार यही है मोदी सरकार या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. हातात फलक, तोंडात सरकार विरोधी घोषणा आणि समोर बैलगाडी. ठाकरे गटानं आंदोलनाला अनोखा पण तितकाच बोचरा संदेश दिला. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारनं जनतेला पुन्हा बैलगाडीच्या युगात ढकलल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच जनतेच्या खिशावर महागाईचा बॉम्ब टाकला. सामान्य माणसानं जगायचं कसं हा प्रश्न सामान्य माणसाला पडलाय. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे प्रत्येक वस्तू महाग झाली असून सरकारला जनतेच्या वेदनांशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही असा घणाघात त्यांनी केलाय. या आंदोलनात माजी आमदार वसंत गीते, केशव पोरजे, जगन आगळे, प्रथमेश गीते, राहुल ताजनपुरे, सागर कोकणे, सुभाष गायधनी, सचिन बांडे, निलेश साळुंके, स्वाती पाटील, मयूर परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. महागाईच्या मुद्द्यावर आता रस्त्यावर उतरलेला हा संताप सरकारसाठी धोक्याची घंटा ठरणार का? जनतेच्या खिशावर पडणारा वाढत्या दरांचा हातोडा सरकार थांबवणार की आंदोलनाची ही ठिणगी आणखी भडकणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. संविधान न्यूज, नाशिक. गेल्या काही दिवसांपासून या देशामध्ये, राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस याची प्रचंड अशी भाववाढ केलेली आहे. दर काही दिवसांनी थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने भाववाढ करतायत आणि अशी माहिती मिळाली की हे 150 रुपयापर्यंत पेट्रोल नेणार, 125-130 रुपयाप्रमाणे डिझेल नेणार. आणि या केंद्राच्या सरकारने युद्ध काळामध्ये अशी ठोस भारताची अशी भूमिका घेतली नाही, हे सर्व जनतेला माहित आहे. 5 राज्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा यांनी भाववाढ केलेली नाही आणि जशा निवडणुका संपल्या, निवडणूक आयोगाचा असेल, पैशाचा असेल, प्रशासनाचा असेल, वापर करून या भाजपने सत्ता मिळवली. आताच पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचे एक मोठा गट फोडला आणि मग या देशामध्ये, राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आमदार फोडायचे, खासदार फोडायचे आणि ही छुपी हुकुमशाही सुरू झालेली आहे. याच्या निषेधार्थ आज नाशिक येथील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या भाववाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. आणि याचा परिणाम हा जीवनावश्यक वस्तू असतील, सामान्य नागरिक, कामगार असेल, याच्या जीवनावर होणार आहे. कारखानदारांच्या बाजूने कायदे आहेत, ज्या पद्धतीनं ही भाववाढ होते त्या पद्धतीनं लोकांचा रोजगार वाढतोय का? मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे त्यांचं वेतन वाढतंय का? एकीकडे कारखाने बंद होत आहेत आणि सर्वसामान्य जनता ही होरपळून निघालेली आहे. खरं बघितलं तर कांद्याचे भाव वाढत नाहीये. बेमोसमी पावसामुळे कांदा सडतोय आणि मग शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल किंवा विद्यार्थी असेल, नीटचे पेपर फुटले म्हणजे इतक्या समस्या आहे. आणि हेच का आजचे दिन? लाडकी बहिणीचा सुद्धा तोच प्रश्न आहे. अनेक लाडकी बहीण कुठल्या ना कुठल्या लाखो कोट्यावधी लाडकी बहीण या योजनेतून बात करतायत. आणि म्हणून आता तरी जनतेनं रस्त्यावर आलं पाहिजे. आणि या मोदी सरकार आणि मोदीवर बोलणारा पहिला कोणी व्यक्ती असेल तर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे बोलणारे होते. आणि म्हणून आमच्या शिवसैनिकांची सुद्धा तीच भूमिका राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात, यांच्या पॉलिसीच्या विरोधात, यांच्या अन्यायाच्या विरोधात शिवसेना ही नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि लढा देऊ.